नाशिकमधला उत्तम नगरचा भाग या परिसरामध्ये इन्कम टॅक्स कॉलनी आहे. नाशिकच्या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ऑफिसर्सची घरं याच परिसरात आहे. त्यामुळे हा परिसर कायम गजबजलेला असतो. ऑफिसरची या भागामध्ये कायम वर्दळ असते. पण 2 एप्रिलला याच इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये हरे कृष्ण पांडे या ऑफिसरनं स्वतःला संपवल्याची घटना समोर आली. नुकताच हरे कृष्ण यांचा साखरपुडा झाला होता. 18 एप्रिलला त्यांचं लग्न होणार होतं. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं, पण त्यांनी अचानक टोकाचं पाऊल उचलल्यानं या प्रकरणाची जोरदार चर्चा व्हायला लागली. चर्चा बऱ्याच होत असल्या तरी हरे कृष्ण पांडे यांनी असा निर्णय का घेतला, त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं होतं याचं उत्तर मात्र मिळत नव्हतं. ऑफिसमध्ये काही वाद होता का, हरे कृष्ण डिप्रेशनमध्ये होते का, असे अनेक प्रश्न पुढे आले होते. पण अगदी पोलिसांनाही उत्तर मिळत नसल्यामुळं त्यांनी हा टोकाचा निर्णय घेण्यामागे नेमकं काय गूढ आहे हे स्पष्ट होत नव्हतं. पण या प्रश्नाचं उत्तर मिळालं हरे कृष्ण यांच्या भावानं पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर. या तक्रारीमधून या IT अधिकाऱ्यानं असा टोकाचा निर्णय का घेतला याचं कारण समोर आलं आहे. हा निर्णय घेण्यामागे कारणीभूत होती एक गंभीर घटना, पांडे यांच्या साखरपुड्यावेळी आणि त्यानंतर घडलेली. ही घटना नेमकी आहे काय, सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. हरे कृष्ण पांडे हे जवळपास वर्षभरापासून नाशिकच्या इन्कम टॅक्स विभागामध्ये अधिकारी म्हणून काम करत होते. हरे कृष्ण हे मूळचे उत्तर प्रदेशच्या वाराणसी शहरातले, पण त्यांची पोस्टिंग नाशिकला झाल्यानं ते नाशिकमधल्या इन्कम टॅक्स कॉलनी परिसरामध्ये राहत होते. मुलाला सरकारी नोकरी लागली, त्यातही इन्कम टॅक्स विभागात. यामुळं पांडे कुटुंब आनंदी होतं. मुलाला सरकारी नोकरी आहे, बाकी सगळ्या गोष्टीही व्यवस्थित सुरू आहे. म्हणून मागच्या काही दिवसांपासून हरे कृष्ण यांच्या लग्नाची बोलणी सुरू होती. त्यांच्या घरचे त्यांच्यासाठी मुलीचा शोध घेत होते. काही महिन्यांपूर्वी हरे कृष्ण यांना वाराणसी मधल्याच मोहिनी पांडे यांचं स्थळ आलं. पुढे त्यांचा बघण्याचा कार्यक्रम झाला. दोघांच्या घरच्यांचं बोलणं झालं आणि हरे कृष्ण यांचं लग्न मोहिनी पांडे यांच्याशी ठरलं. लग्न ठरलं म्हणून साहजिकच हरे कृष्ण पांडे खुश होते. त्यांच्या घरच्यांनीही वाराणसीमध्ये मुलाच्या लग्नाची तयारी सुरू केली होती. लग्नाआधी दोन्ही कुटुंबामध्ये झालेल्या बोलणीनुसार हरे कृष्ण आणि मोहिनी यांचा साखरपुडा वाराणसीला होणार होता. त्यासाठी हरे कृष्ण 15 दिवसांपूर्वी सुट्टी टाकून वाराणसीला गेले. पण हरे कृष्ण यांच्या साखरपुड्यामध्ये घडलेली एक घटना त्यांचं लक्ष विचलित करून गेली. हरे कृष्ण यांची होणारी पत्नी मोहिनी सतत एका पुरुषासोबत बोलत होती. मोहिनी या पुरुषासोबत जास्त जवळीक साधत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पण हरे कृष्ण यांनी हा मोहिनीचा मित्र असेल असं समजून तिला याबद्दल विचारलं नाही. पण पुढे या दोघांचं बोलणं वाढत गेलं आणि साखरपुड्याच्या कार्यक्रमातच मोहिनीने त्या व्यक्तीला मिठी मारली. आपली होणारी बायको साखरपुड्यामध्ये दुसऱ्या पुरुषाला मिठी मारते ही गोष्ट त्यांना खटकली. मग मात्र त्यांनी मोहिनीकडे या प्रकरणाबद्दल विचारणा केली. तेव्हा मोहिनीने जे उत्तर दिलं ते हरे कृष्ण यांच्यासाठी धक्कादायक होतं. मोहिनीने ज्याला मिठी मारली होती तो तिचा बॉयफ्रेंड होता. मोहिनी आणि त्याचे मागच्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. हे सगळं स्वतः मोहिनीनेच हरे कृष्ण यांना सांगितलं. जिच्यासोबत आपण सुखी संसाराची स्वप्न बघत होतो तिचं दुसऱ्या कुणाशी तरी अफेअर असल्याचं समजल्यावर हरे कृष्ण यांना मोठा धक्का बसला. पण त्यांनी शांतपणे लग्नाला नकार दिला. त्यांनी मोहिनीला तुझं जर दुसऱ्या पुरुषावर प्रेम आहे तर तू त्याच्याशी लग्न कर असं सांगितलं. पण मोहिनीला ही गोष्ट मान्य नव्हती. ती एका गोष्टीवरती ठाम होती, लग्न करेन तर हरे कृष्ण पांडे यांच्यासोबतच. साखरपुड्यामध्ये घडलेल्या सगळ्या प्रकरणानंतर मोहिनीचं खरं रूप हरे कृष्ण यांच्या समोर आलं. हरे कृष्ण मोहिनी सोबत लग्न करण्यास तयार नव्हते. त्यामुळं मोहिनीने त्यांना धमकवायला सुरुवात केली. तू माझ्यासोबत लग्न केलं नाहीस तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला हुंडा मागितल्याच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवेल, तुला आणि तुझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणेल, अशा धमक्या मोहिनी हरे कृष्ण यांना देत होती. एकीकडं साखरपुड्यामध्ये होणाऱ्या बायकोने आपल्या बॉयफ्रेंडला मिठी मारल्यानं आपली फसवणूक झाल्याची भावना हरे कृष्ण यांच्या मनामध्ये तयार झाली होती. तर दुसरीकडे मोहिनी हरे कृष्ण यांना सतत धमकी देत होती आणि ब्लॅकमेलही करत होती. मागच्या अनेक दिवसांपासून मोहिनीकडून हरे कृष्ण यांचा मानसिक छळ सुरू होता. त्यामुळं हरे कृष्ण कमालीचे अस्वस्थ होऊन डिप्रेशनमध्ये गेले. त्या सगळ्या प्रकरणातून मार्ग कसा काढायचा हे हरे कृष्ण यांना समजत नव्हतं. तेव्हा हरे कृष्ण यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचं ठरवलं. 2 एप्रिलच्या रात्री त्यांनी नाशिकमधल्या राहत्या घरी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. हरे कृष्ण यांनी स्वतःला संपवल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
18 एप्रिलला हरेकृष्ण यांचं लग्न होणार होतं. त्याआधी त्यांनी असा निर्णय काय घेतला याचा तपास सुरू झाला, पण याबाबत कोणतीही माहिती पोलिसांना मिळत नव्हती. दरम्यानच्या काळामध्ये हरेकृष्ण यांच्या घरच्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. पुढे त्यांचा मृतदेह वाराणसीला पाठवण्यात आला. पोलीस तपास करत होते, पण हरेकृष्ण यांच्या मृत्यूचं गूढ मात्र काही सुटत नव्हतं. ही सगळी घटना घडून जवळपास 15 दिवस झाले होते, पण पोलीस तपासातही काहीच समोर आलं नव्हतं. पण 16 एप्रिलला रात्री हरेकृष्ण यांचे भाऊ हरेराम पांडे हे नाशिकला आले. त्यांनी पोलिसांची भेट घेतली आणि यानंतर त्यांनी सांगितलेल्या माहितीनंतर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा पोलिसांना झाला. हरेराम पांडे यांनी हरेकृष्ण यांची होणारी पत्नी मोहिनी पांडे, तिचा बॉयफ्रेंड सुरेश पांडे आणि त्यांचा आणखी एक साथीदार मयंक पांडे या तिघांच्या विरोधामध्ये पोलीस तक्रार दाखल केली. हरेराम यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी या तिघा आरोपींच्या विरोधामध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 108(3)(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस हरेराम पांडे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरती तपास करताय. मोहिनी, तिचा बॉयफ्रेंड सुरेश आणि त्यांच्यासोबतचा मयंक पांडे या तिघांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळं ही घटना नेमकी कशी घडली? मोहिनी हरेकृष्ण यांना फोन करून धमक्या देत होती का, की तिने दुसरा कुठला मार्ग अवलंबला होता? तिचा बॉयफ्रेंड आणि त्यांचा आणखी एक साथीदार या प्रकरणात कसा सामील आहे, या सगळ्या गोष्टींचा तपास पोलीस खोलात जाऊन करत आहेत. लवकरच पोलिसांचं एक पथक पुढच्या कार्यवाहीसाठी वाराणसीला रवाना होईल अशी माहिती नाशिक पोलिसांकडून देण्यात आली आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये अफेअर होतं मोहिनीचं. हरेकृष्ण यांच्यासोबत लग्न करण्याचा हट्ट होता तिचाच, आणि लग्न करत नाही म्हणून धमकी देणारही होती मोहिनीच. पण यात काहीही चूक नसताना स्वतःचा जीव गमवावा लागला तो एका उमद्या अधिकाऱ्याला. कारण ठरली ती एक मिठी आणि मोहिनीच्या डोक्यातली विकृती.